आता बातमी एका तरुणीच्या जिद्दीची, घरची बेताची परिस्थिती आणि वडिलांच्या आजारपणात त्यांना सांभाळत ही तरुणी आपलं शिक्षण घेते। ती फक्त शिकतेच एवढंच नाही तर राष्ट्रीय पातळीवर इंडियन नॅशनल तायक्वांदो चॅम्पियन स्पर्धेत तिनं चक्क सुवर्ण पदकाची कमाई केली। ही कहाणी आहे कल्याणमधल्या सायली घुगेची। कल्याण पूर्व कोळसेवाडी परिसरात राहणारी ही आहे सायली घुगे। नवी दिल्लीच्या तालकटोरा इथे इंडोर स्टेडियममध्ये नुकत्याच पार पडलेल्या इंडियन नॅशनल तायक्वांडो चॅम्पियन टूर्नामेंटमध्ये तिने गोल्ड मेडलची कमाई केली। घरच्या परिस्थितीवर मात करून तिने स्वसंरक्षणासाठी धडे गिरवत असताना हे घवघवीत यश मिळवलंय। फक्त राष्ट्रीय पातळीवर न थांबता सायली आता ऑलिम्पिकमध्येही कमाल करण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहे। जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, नॅशनल, इंटरनॅशनल अशा प्रकारचे लेवल पार करून मला ऑलिम्पिक या ध्येय म्हणजे माझं ते ऑलिम्पिक ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे। असंच माझं ध्येय, हे मी स्वप्न करणार आहे। सायली कोळसेवाडी परिसरातील गणेश विद्यालयात इयत्ता 8वी मध्ये शिकते। तिला लहानपणापासूनच कराटेची आवड असल्यामुळे पहिलीत असल्यापासूनच सायली तायक्वांडोचं प्रशिक्षण घेते। सायलीनं शालेय पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत अनेक मेडल्स मिळवलेत। सायलीचे वडील हे दोन्ही पायांनी अधू असून ते अगरबत्ती विकण्याचा व्यवसाय करतात। आपल्या अपंगत्वावर आणि गरिबीवर मात करत त्यांनी आतापर्यंत सायलीला स्वसंरक्षणाचे धडे दिले आहेत। मात्र त्यांच्या मुलीच्या कर्तृत्वाची दखल झी24 तासने घेतल्यामुळे त्यांनी प्रथम झी24 तासचे आभार मानले, तसंच शासकीय मदतीचीही त्यांनी अपेक्षा केली आहे। पुढे प्रगतीसाठी तिला आज तुम्ही एक सहकार्य केल्याबद्दल मी सर्वप्रथम झी24 तासचे धन्यवाद करतो, आभार मानतो। जर वेळ प्रसंगी मला जर गरज पडली तर सरकारने मदत करावा, कोणीतरी सहकार्य करावं। कारण आता नॅशनल खेळली, नॅशनलला गोल्ड झाला, आता इंटरनॅशनलचा त्यांचा कॅम्प असेल। सायलीच्या या कर्तृत्वावर सायलीची आई अतिशय भावूक झाली। त्याप्रमाणे आपली मुलगी आज समाजात ताठ मानेनं जगेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। मुलगी एवढ्या पुढे जाते, मला खूप बरं वाटते। नाही बोलणार, मला बोलायला कोणत्याही क्षेत्रात अव्वल येण्याची महाराष्ट्रातील मुलामुलींमध्ये पुरेपूर क्षमता आहे। योग्य संधी मिळाली तर ते त्या संधीचं सोनही करून दाखवतात। गरज आहे ती योग्य प्रशिक्षणाची आणि मार्गदर्शनाचीही। आपल्या मेहनतीच्या जोरावर सायली यशाची शिखरं पादाक्रांत करण्यास सज्ज तर आहेच। राजेश शिंदे, झी मीडिया, कल्याण। झी 24 तास, एक पाऊल पुढे।